आंबा हा फळांचा राजा आणि त्यापासून तयार होणारा आमरस हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे. याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरात आमरस पुरीचा बेत असतोच. विशेषतः हापूस आंब्यांचा आमरस खूप छान लागतो. त्याचीच रेसिपी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपी सुरू करूया. तर इथे सुरुवातीला 5-6 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि ते छान धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आहेत. व्हिडिओ दिसते त्या पद्धतीने. सुरुवातीला त्याच्यावरचं टोक काढायचं आहे सुरीच्या साहाय्याने आणि मग ह्या साली अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत. या अशा पद्धतीने आपल्याला सर्व आंब्यांच्या साली आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. आता आपल्या सर्व आंब्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता आपल्याला या हापूस आंब्यांचा गर वेगळा करायचा आहे. त्यासाठी असं हाताच्या साहाय्याने त्याला मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याची बाट आहे ती वेगळी होणार आणि जो गर आहे तो त्या भांड्यामध्ये साठणार. आता सर्व आंब्यांची बाट काढून झाले की आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर यासाठी आपल्याला आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये वेलची आणि साखर ही छान बारीक वाटून घ्यायची आहे. डायरेक्ट पल्पमध्ये टाकायचं नाही आहे. त्याचं कारण असं की मग वेलची बारीक वाटली जात नाही आहे. त्यामुळे आधी साखर आणि वेलची वाटून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आमरस जो आहे किंवा आपण आंब्याचा गर काढला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि मग तो आपल्याला वाटून घ्यायचा आहे. आता आपला सर्व आंब्यांचा गर हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाला की यामध्ये पाऊण कप दूध टाकायचं आहे. थंड दूध वापरलेलं आहे आणि ते मिक्सरमधून सगळं छान आता बारीक वाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छान मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही आहे, साधारण दाटसरच ठेवायचा आहे आणि आपला हा आमरस आता तयार आहे. आता हा आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. साधारण जेवणाच्या पूर्वी 1 तास तरी हा थंड झालेला असावा. त्याची चव आणखीन छान लागते. महाराष्ट्रात आमरस हा फक्त पदार्थ नसून एक परंपरा आहे आणि आनंदही आहे. कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून आमरस खातात आणि उन्हाळ्याचा आनंद घेतात. तर आपणही आमरसपुरीचा बेत करा आणि उन्हाळ्याचा आनंद लुटा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.